पोचलोय आपण जैसलमेरच्या वॉर म्युझियमला। आता ते वॉर म्युझियम दाखवतो। रामराम मंडळी, स्वागत आहे तुमच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज दिवस आहे चौथा आणि आत्ता मी आहे जोधपूरला। जसं काल तुम्हाला दाखवलं जोधपूरचे फोर्ट दाखवला, तर यस आत्ता आपण चाललोय जैसलमेरला आणि ऑल डे ट्रॅव्हलिंग राहील। तर मी हा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ हा कंबाईन करतो, कारण की हा खूप छोटा बनेल, कारण की नुसतीच ट्रॅव्हलिंग असेल कालच्यासारखी। काल पण छोटा झाला, पण हा आणि उद्याचा दिवस आपण कंबाईन करू आणि तुम्हाला मोठा व्हिडिओ देतो। चला, आज तोच आहे, ट्रॅव्हलिंग करायचं, हॉटेलला जायचं आणि उद्या आपल्या साईट सीन आहेत सगळे जैसलमेरच्या। तर ओके, तर निघूया। ओके, तर काल आपण जोधपूरला गेलो होतो। ज्या लोकल मार्केट आहे तिथून सगळ्यांसाठी सामान घेतलं आहे, फ्रेंडसाठी, बहिणींसाठी, भाचीसाठी, पुतणीसाठी, तर सगळ्यांसाठी घेतले। तर येस, तुम्हाला काल दाखवलं नाही, कारण की अंधार खूप होता आणि काय शूट करायला म्हणजे येत पण होतं आणि दमलो पण होतं, त्यामुळे काही मी दाखवलं। तर येस, तेवढं सांगायचं होतं। तर भेटू आता जैसलमेर। रामराम मंडळी, तर तुम्हाला आता पोचलोय आपण जैसलमेरच्या वॉर म्युझियमला। आता ते वॉर म्युझियम दाखवतो। भारी आहे, तिकीट यायला पण तिथं चाललो आणि आज दिवसभर ट्रॅव्हलिंग असल्यामुळं दमलोय, पण तुम्हाला आता नक्की दाखवेल, कारण की आलोय तर म्हणजे तुम्हाला दाखवलंच पाहिजे। तो चला तुम्हाला दाखवतात। हा टँक पाकिस्तानचा आहे, पकडलेला टँक आहे युद्धात। हे इंडियन म्युझियम आहे। मी कंप्लीट 1 ते 1.5 तास घालवला आहे यात वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी। इतकी सारी माहिती आहे, बघा ना, सगळी माहिती आहे। हे युद्ध झालेले माहिती आहे, तुम्ही एवढं खास बनवलेलं आहे ना हे म्युझियम सगळं, आणि इतकी माहिती दिलेली आहे ना, म्हणजे मी म्हणतो बाकीच्या गोष्टी नाही पाहिल्या, पण हे म्युझियम नक्की पहा, आवर्जून पहा। जैसलमेरला जाताना रस्त्यालाच आहे, 15 किलोमीटर आधी आहे जैसलमेरला लागायच्या आधी। ओके ठीक आहे, चला बाकीच्या गोष्टी दाखवतो आता। हे जेवढे राजस्थानचे शहीद झालेले जेवढे पण आहेत इंडियन सोल्जर्स, त्यांची नावं आहेत, ती केवढी आहेत बघा। आणि थोडी जागा अजून ठेवली आहे, म्हणजे जास्त इमोशनल करणारी गोष्ट ही। आता ज्यांना ह्याचं किंमत आहे त्यांना माहिती आहे काय आहे। एकदा व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा। आणि इकडं अजून नाव आहेत, म्हणजे शब्द नाहीत। 1 hour later. शौच खूप
जे आपल्या गाड्यांवर पण आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर 2 दगडं आहेत आणि मध्ये खोल असतं. पण हे बघा ना, हे असं इथून टर्न घेऊन असं पाणी खाली जातं आणि दोघं बसू शकतात किंवा पूर्ण गडाचं चित्र दिसते. काय मंडळी, आवडलं ना गड? तर येस, आपण आलोय जैसलमेर गडावर आणि तेच फिरतो, तेच तुम्हाला दाखवतो. आई होप तुम्हाला आवडला असेल. मग तिकीट 200 रुपये. तिकिटांचाच खूप खर्च झाला आहे. येस, आता झालाय बघून, आता चाललोय खाली. तर मग आपण पुढच्या स्पॉटवर. जस्ट फील द व्ह्यू बघा फक्त आता. इथं लोक कॅननवर बसतात. ह्यांना काही किंमतच नाही इथल्या गोष्टींची. म्हणजे काहीही, म्हणजे आपल्या गाड्यांवर बसला तर बेदम मारतील. चला आता जाऊया दुसऱ्या पॉईंट. जल प्रबंधन की पारंपरिक भारतीय विधियों का उपयोग करते हुए दुर्ग के ठीक नीचे एक विशाल जलाशय का निर्माण करवाया। तट की मरुभूमि में जल का इतना विशाल स्रोत तैयार करना किसी चमत्कार से कम नहीं था। आज भी बड़ी सरकार वर्षा जल प्रबंधन का अनुपम उदाहरण है, परंतु इसके उपयोग की सार्थकता से भी कहीं अधिक बढ़कर है इसका सौंदर्य। पीले बलुआ पत्थरों से बना परिसर पत्थरों से रची गई किसी कविता से कम नहीं है।